उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या लाडक्या बहिणींची इच्छा आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा आमचा निर्धार आहे, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या तथा आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या शिवदुर्गा संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यानिमित्त आमदार मनीषा कायंदे शनिवार तारीख 22 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दौऱ्याबाबत माहिती देताना कायंदे म्हणाल्या की राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेणं हा शिवदुर्गा संवाद दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केला. लाडक्या बहिणींचा मोठा पाठिंबा शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक सचिन जाधव, नगरसेवक संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, विक्रम अनिल भैया राठोड, नगरसेवक नवनाथ कातोरे, संजय शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, आनंदराव शेळके, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे, ॲडव्होकेट स्वाती जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. आता हा आमचा दुसरा टप्पा आहे. अशा 288 विधानसभा आम्ही या 5-6 महिन्यात पूर्ण करणार आहोत. आणि संकल्पना अशी आहे की ज्या आमच्या तळागाळातल्या महिला आहेत, प्रत्येक गाव खेड्यातून येतात, यांच्याशी संवाद साधणं, यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि ज्या माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना याचे खरे जनक जे आहेत त्या त्यांच्या लाडक्या बहिणींना भेटणं. लवकरच रक्षाबंधन येत आहे आणि या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना भेटणं, ज्या अनेक आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, शिवसैनिक महिला रणरागिणी आहेत, या निवडणुकीला व्यावत्या मध्यंतरीच्या काळात त्यातल्या बऱ्याच जणी निवडून आल्या, काही नाही आल्या. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, संघटनात्मक ज्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेणं, यासाठी या दौऱ्याचं प्रयोजन आहे. आम्ही अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे, आम्ही 20 तारखेपासून दौरा सुरू केला आहे. आज आता दौऱ्याचा अंतिम टप्पा आहे. प्रत्येक दिवशी 2-2, 3-3, 4-4 विधानसभा महिलांच्या थेट संवाद साधतो. याच्यामध्ये समाजातल्या ज्या अनेक महिला आहेत, घटक पक्ष, त्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ज्या कर्मचारी आहे, पोलीस पाटील आहेत, हे तर महिला ज्या कर्मचारी आहेत, ज्या शासनाशी थेट संबंधित आहेत, त्यांच्या पण अडीअडचणी आहेत. बचत गटाच्या महिलांच्या मोठं जाळं महाराष्ट्रात आहेत. आमच्या इथे आज 3 माजी महापौर आहेत. आमच्या संपर्क प्रमुख आहेत, उज्ज्वलताई भोपळे आहेत, अनिल शिंदे जे आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सचिन जाधव आहेत, 4 टर्मचे नगरसेवक, बरीच मंडळी इथे उपस्थित आहेत. हा सगळा रिपोर्ट आम्ही तयार करणार आहोत. संघटनात्मक जी परिस्थिती आहे ती माननीय एकनाथजी शिंदे यांना मी त्याचा अहवाल देऊ. मागच्या काळात आमचा संभाजीनगरला दौरा झाला, आता अहिल्यानगर आहे, पुढे असे अनेक दौरे आमचे सुरू राहतील. 3 टीम आहेत, 3 टीम फिरतायत पूर्ण महाराष्ट्रात. मुळात म्हणजे महिलांच्या ज्या आपण बघतो जेंडर बजेट न म्हणता माननीय शिंदे साहेबांनी महिलांसाठी खूप काही केलं. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय जो होता तो एसटी मध्ये महिलांना थेट 50% डिस्काउंट तिकिटामध्ये दिला. त्यानंतर लेक लाडकी योजना आणली, नंतर लाडकी बहीण योजना आणली, जी एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. आणि या योजनेचे खरे जनक माननीय एकनाथजी शिंदे हे राहिले. हजारो, लाखो, करोडो महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि या लाडक्या बहिणींनीच हे महायुतीचं सरकार पुन्हा निवडून आणलेलं आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्त त्यांना भेटण्यासाठी पुन्हा एकत्रीकरण सगळं व्हावं, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या आणि संघटनात्मक रचना, फेरबदल, महिलांची परिस्थिती काय आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्याच आता जे पावसाळी अधिवेशन झालं, केंद्र सरकारने तर महिला शेतकरी वर्ष हे घोषित केलेलं आहे. परंतु आता महाराष्ट्र सरकारने महिला शेतकरी विधेयक आणलं.
महाराष्ट्र राज्य हे पहिलं विधेयक आहे, राज्य आहे की ज्यांनी हे विधेयक आणलं. या विधेयकाचा फायदा असा आहे की आपल्याला माहिती आहे की अनादी काळापासून महिला या शेतावर राबतात, त्या शेतमजूर म्हणून राबतात किंवा थेट त्या लँड ओनर आहेत, स्वतःच्या शेतीचं स्वतःच काम करतात. अनेक प्रकारची कामं महिला करतात, परंतु त्यांच्या कामाला कधी ओळख नव्हती, कधी रेकॉग्निशन नव्हतं. या महिला शेतात काम करतायत, अनेक उन्हाळे पावसाळे सहन करतायत, परंतु त्यांच्या कामाची कुठे नोंद होत नाही. तर या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार हे एक सर्टिफिकेट देणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना एक ओळख मिळेल समाजामध्ये. आणि याही पलीकडे जाऊन त्यांना ज्या विविध योजना महिला शेतकऱ्यांसाठी येऊ घालतील, तर त्याच्यात त्यांना त्याचा फायदा मिळेल. हे महिला वर्ष आहे. जसं लाडक्या बहीण हा एक आमच्या सरकारचा एक मजबूत कणा आहे. लाडक्या बहिणींनी हे सरकार आणलंय, त्यामुळे त्यांना आगामी काळात सतत आम्ही संपर्कात ठेवू, त्यांच्या भेटीगाठी. मग ज्या काही आपल्याला माहिती आहे, अंगणवाडीचं मानधन कोणी वाढवलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवलं. त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल, अनेक योजनांमध्ये जे महिलांना पैसे मिळत होते, हे सगळे शिंदे साहेबांच्या काळात झाले. आम्हाला पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संघटन या ठिकाणी सज्ज आहोत. येणाऱ्या काळात शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची लाडक्या बहिणींची इच्छा आहे. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.